नमस्कार, मी असलं मुलं आपण पाहताय कराड वार्ता. मनसे आक्रमक झाले आणि मनसेने 12 वाजेपर्यंत कोल्हापूर नाक्याचा रस्ता खुला नाही झाला वाहन चालकांसाठी, तर महामार्ग रोखण्याचा इशारा दिला होता. या बातमीची आणि मनसेच्या आंदोलनाची दखल घेत सध्या कराडच्या कोल्हापूर नाक्यावर रस्ता सध्या खुला करण्यात येतोय. मी ही दृश्य दाखवण्यासाठी आपल्याला आता स्थळ घेऊन जातोय. मनसेचे कराड तालुका अध्यक्ष दादा सिंगन आपल्या काही मोजक्या कार्यकर्त्यांच्यासह कराडच्या कोल्हापूर नाक्यावर आलेले आहेत. आज त्यांनी 12 वाजेपर्यंत इशारा दिला होता की हा जो रस्ता आहे तो खुला नाही झाला तर या ठिकाणी महामार्ग रोखला जाईल. आणि असा इशारा दिल्यानंतर आता इकडे अधिकारी पोचलेले आहेत आणि कोल्हापूर नाक्यावर सध्या जो रस्ता आहे तो म्हणजे बाहेरून जे प्रवास येतात त्यांना कराडमध्ये आज जाण्यासाठी हा रस्ता बंद करण्यात आला होता, मात्र आता तो खुला करण्यात येतोय. मनसेच्या आंदोलनाचा सध्या धसका घेतलेला आहे आणि आपण आता सरळ दृश्य पाहत आहे, कराड वार्ताच्या माध्यमातून सरळ दृश्य पाहत आहे की कशा प्रकारे मनसेच्या आंदोलनाचा धसका घेतलेला आहे आणि कोल्हापूर नाक्यावर आता रस्ता खुला करण्यात येतोय. मी तुम्हाला दृश्य दाखवतोय. आता काही वेळातच हा रस्ता आता इकडे प्रवाशांसाठी कोल्हापूर नाक्यावरून खुला करण्यात येतो, कारण वारून जी मार्गे प्रवाशांना कराडात जावं लागत होतं आणि हा खूप त्रासदायक प्रवास ठरत होता. दादा सिंगन यांनी वेळोवेळी याचा पाठपुरावा केलेला आहे आणि ते आपल्या मोजक्या कार्यकर्त्याचं नेहमी ते आंदोलन करतात, आपल्या कार्यकर्त्यांना घेऊनच करतात. भरगतचं त्यांचे कार्यकर्ते ते कधी त्यांची अशी अपेक्षा नसते माझ्यासोबत भरगतचं मनसेचे कार्यकर्ते आहेत, एक जीवाभावाचे त्यांचे मनसेचे कार्यकर्ते आहेत, तेवढेच ते घेऊन रस्त्यावर उतरतात. मात्र आंदोलन केल्याकरता नक्कीच या आंदोलनाची दखल घेतली जाते, प्रशासनाकडून दखल घेतली जाते. सध्या आपण दृश्य पाहत आहे कराडचा कोल्हापूर नाक्यावरचा हा रस्ता जो बंद करण्यात आला होता तो सध्या खुला करण्यात येतो. कराड शहरामध्ये जाण्यासाठी जो रस्ता आहे कोल्हापूर नाक्याचा हा बंद करण्यात आला होता तो आता खुला करण्यात येतोय. दादा सिंगन जे मनसेचे कराड तालुका अध्यक्ष आहेत त्यांनी 12 वाजता महामार्ग रोखण्याचा इशारा दिलेला होता आणि आता जो आंदोलनाची सध्या दखल घेण्यात आलेली आहे, रस्ता जो आहे तो सध्या खुला करण्यात येतो. हे दृश्य सगळं आपण कोल्हापूर नाक्यावरून पाहतो. त्यामुळे वाहन चालकांच्याकडून मनसेला धन्यवाद देण्यात येत आहेत. मनसेचा आक्रमक कार्यकर्ता सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी नेहमीच रस्त्यावर उतरत असतो आणि न्यायासाठी झगडत असतो. त्यांनी अनेक विविध प्रकारचे आजपर्यंत आंदोलन केलेले आहेत. आता रस्ता खुला झाल्यानंतर आता प्रवासी वर्गातून दादा सिंगन यांना धन्यवाद देण्यात येत नाही. दृश्य आपण पाहता कराडच्या कोल्हापूर नाक्यावरून. आपण पाहताय कशा प्रकारे मनसेच्या आंदोलनाचा झटका आणि सध्या वाहतूक जी आहे ती सध्या आता कोल्हापूर नाक्यावरून सुरू झाली आहे. सकाळपासूनच मनसेचे तालुकाध्यक्ष दादा सिंगन आपल्या कार्यकर्त्यांचं कोल्हापूर नाक्यावर आलेले होते. महामार्ग रोखोचा इशारा दिला होता. आता इकडे वाहतूक सुरू करण्यात आली आहे.